तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी. तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं. देशात सर्वात जास्त ऊस उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना नियोजनाची आवश्यकता असते. जमिनीची कमी होणारी सुपीकता यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येते. दिवसेंदिवस अनेक उत्पादनं बाजारात येत आहेत, पण ती सारी बाजूला सारून बिपिन कोळसे यांनी कुठलं आधुनिक तंत्रज्ञान ऊस पिकासाठी वापरलं याविषयी जाणून घेऊयात त्यांचे अनुभव. मी याच्या अगोदर 15 वर्ष झालं मी शेती करत होतो, पण अशी पारंपरिक पद्धतीने हाही अशी शेती माझं फक्त क्षेत्र सोयाबीन आणि ऊस. बाकीच्या क्षेत्रात मी कधी असं भाजीपाला वगैरे असल्या कुठल्या गोष्टी केल्या नाही. आमच्या शेतीत ज्या टाईपची आहे त्याप्रमाणे आम्हाला पाहिजे तसं उत्पन्न मिळत नव्हतं. पाटील बायोटेकचे प्रदीप पाटील आणि किरण पाटील सहज एकदा तुंगात आमच्या सोसायटीमध्ये आले. ते आमचे खतं वापरा कंपनी हे केले त्यांनी. त्याला एकदम 1 एकर का होणार प्लॉट करून बघा. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण 1 एकर करण्यापेक्षा 3 एकर प्लॉट करू. मला 3 एकरात 1-2 महिन्यात असा फरक पडला की मला वाटलं की आपण सगळंच टोटली पाटील बायोटेकच्या पद्धतीने करू. पाटील बायोटेकच्या पद्धतीने केल्यावर मला प्रत्येकजण जाता येता शेतकरी वरचेवर म्हणणार की बाबा याला ऊसाला काय घालायला लागला, ऊसाला काय घालायला लागला, इतर ऊस 1 नंबर, ऊसाचा पोत चांगला. मी म्हणणार पाटील बायोटेकचं मी तंत्रज्ञान वापरायला लागलो, त्यांच्याप्रमाणे हे करायला लागलो. बाकी जर मी ह्याच्यात काही नाही. आणि अति खर्चाचं म्हटलं तर ह्यात पाटील बायोटेकमध्ये अजिबात काही नाही. माझी 15 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान माझी ऊसाची लागण आहे. मी ऊस लावताना 1 4.5 फूट सरीनं आणि 1 4 फुटी सरीनं ऊस लावला. पहिल्यांदा 4.5 फूट सरीनं जो ऊस लावला त्या ऊसाला मी बेसल डोस थोडा 10-26 1-2 पोती एकरी ह्या पद्धतीने टाकला आणि 1.5 फुटावर 1 डोळा लागण केली. पण ते जरा पावसाच्या ह्याच्यामुळं मला जरा ते थोडंसं त्रास झाला. पण ते पाटील बायोटेकचं जसं वापरायला लागलो, जसं हे झालं तसं मला ते शेतीचं उत्पादन अगदी चांगलं चालू झालं. मला त्याच्यात कुठलेही मग मी तडजोड केली नाही. 4.5 फुटी सरी केली, ती हाही सरळ लागण पद्धतीनेच करून मी हे केली. मी विमालजी एकरी 6 बॅगा वापरल्या. परत विमालजीची आळवणी, कॅलनेट, रिलीजर, DAP, युरिया, पोटॅश, कॅलनेटचे अनेक वरनं 2 स्प्रे घेतले 3 एकरासाठी. मग परत 3 एकराला ते मला स्प्रे घ्यायला जमना म्हटल्यावर मी पाण्यातनं पंपानं आळवणी घेऊन हे करून घेतलं. मी ऊस लागण माझ्या तंत्रानं करत होतो तेव्हा मला कधी 50च्या वर ॲव्हरेज कधीही गेलं नाही. इतकं राबून 3 फुटी सरी 3.5 फुटी सरी पाडली तरी मी मला 50च्या वर कधी उत्पन्न गेलं नाही. आणि ते पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून मला चॅलेंजेस मला असं वाटलं की आपण काय ना करू शकतो. आणि त्या पाटील बायोटेकमुळं माझं खरोखर अगदी चांगलं झालं. आता मी जवळजवळ 100 टनाच्या आसपास वरसुद्धा जाऊ शकेन एवढी मला गॅरंटी आहे. सर्वसाधारण ऊसतोड चालू असताना मला ऊसाचं वजन भेटलं 3.25 किलो एका ऊसाचं सरासरी वजन. आता माझा 1.25 एकर ऊस तुटला. 1.25 एकर ऊसात माझ्या जवळजवळ 6 खेपा ऊस गेला आहे. आता 18 टनाच्या 18.5 टनाच्या. अजून ऊस माझा बराचसा शिल्लक आहे. दुसरा प्लॉट धरला पाटील बायोटेकच्या पहिल्या स्टार्टपासून करायला लागलो होतो. त्या प्लॉटमध्ये तर काय विचारायचंच काम नाही. अशा परिस्थितीचं उत्पादन ॲव्हरेज निघायला लागले. एकरी मला वाटते 110पर्यंत मी पोचू शकेन एवढी मला 100% गॅरंटी आहे. पहिला जे मी ऊसाला जे लागवड घालत होतो पारंपरिक पद्धतीने मला जवळजवळ 8,500 रुपयेपर्यंत खर्च येत होता. पण ॲव्हरेज पाहिजे तसं मिळत नव्हतं. मला त्याचं टेक्निकच घावलं नव्हतं. ज्याला पाटील बायोटेकच्या ह्यानं केलं मला फक्त जास्तीत जास्त माझ्या खत घालतो त्याच्यापेक्षा माझा 4,000 रुपये जादा खर्च 12,500 रुपये विकून टोटली मी ऊसाला एकरी खर्च केला. एकरी खर्च केल्यानंतर मला एवढं उत्पादन वाढलं की मला अपेक्षापेक्षाही. आणि मी कधीही पाटील बायोटेकचं कधी विसरणार नाही. एवढं कायम ते येऊ देत नाही येऊ देत, प्लॉटला माणसं मिळू देत नाही मिळू देत, तरीसुद्धा स्वतः जाऊन हुडकून मी खतं घेऊन टाकली. कारण का मला त्या ऊसाची क्वालिटीज मिळाली अशी. माझा ऊस बघून माझ्या गावाजवळ 20 एक जणांनी माझ्या तंत्रज्ञानानं म्हणजे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने आता लागणी करायला लागल्यात, लागवड टाकायला लागल्यात. सगळेजण येऊन प्लॉट बघून जातात कसं काय आहे. प्रत्येक जणाच्या तोंडातनं तेच शब्द आहे की बाबा पाटील बायोटेकचं काय ना काय तर 100% ह्याच्यात अगदी हे आहे, म्हणजे उत्पादन देण्यासारखी क्षमता आहे या खतात. इतर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की कायम प्रत्येकानं आपल्याला उत्पन्न जर वाढवायचं असेल तर पाटील बायोटेकनं उत्पन्न वाढते. अन्यथा उत्पन्न तुम्ही किती जरी कुणी काही जरी मार्केटला सांगितलं आणि हे केलं, ही मायक्रोन्यूट्रॉन वापरा, ही वापरा, ती वापरा, काही फरक ही होत नाही. पण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं जर गेलं तर 100% उत्पन्नात गॅरंटी आणि 100% कमी खर्चात उत्पन्न निघणार, ही मी छाती ठोकपणे सांगू शकतो.
माझ्या ऊसाला आता 41 ते 42 पेरे तयार आहेत ऊसाला विकून. आणि जसा जसा प्लॉट आत जाईल तसा ऊस काय फडकरीसुद्धा आता म्हणायला लागल्या तोडू का नको, हे अशी अवस्था व्हायला लागल्या. ऊसावर मोळ्या ठेवायला सुद्धा जागा नाही अशी अवस्था आता ऊसाची आहे. त्या मला ऊस हे आता बाहेरनं ऊस तोडणीदार मजूर लोक आल्या, त्यांनी मला 10 वेळा विचारलं, मालक ऊसाला एवढं काय घातले, मालक ऊस एवढा जोरात कसा आला आहे. ह्यांच्या जो ट्रॅक्टर मालक परगावचा असून सुद्धा तो सुद्धा मला परवा विचारत होता, एवढा ऊस तुमचा कसा जोरात आला, ऊसाच्या क्षेत्रात ऊस एवढा जोरात लगेच 2 महिन्यात असा ऊस कसा येतो. तो ट्रॅक्टर मालकसुद्धा मला म्हटला, मला जरा पाटील बायोटेकच्या साहेबांची जरा गाठ घालून द्या, मीही ह्या तंत्रानं करतो. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी. पहिल्यांदा आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, त्यावेळेला आम्ही एक 50-60च्या दरम्यान ऊसाचा ॲव्हरेज घेत होतो. आणि आमचे सहकारी मित्र धनंजय मोरे यांचे भाऊ प्रदीप पाटील हे पाटील बायोटेकचे काम बघत होते. ते एक दिवशी आले आमच्या मित्राजवळ. मित्राने आम्हाला पाटील बायोटेकबद्दल माहिती सांगितलं, तर मी डायरेक्ट प्रदीप पाटील सरांची गाठ घेतली. तंत्रज्ञान वापरल्यावर कसं काय उत्पादन निघेल याची त्यांनी आम्हाला पूर्ण कल्पना दिली. कल्पना दिल्यानंतर त्याने आम्हाला लागण करतेवेळी कुठले डोस, कसे भेसळ डोस वगैरे कुठल्या पद्धतीने वापरायचे याची पूर्णपणे कल्पना दिली. आणि त्यानुसार त्यांनी जसे सांगेल तसं आम्ही ते डोसेस टाकत गेलो. डोसेस टाकत गेल्यामुळे आता आमचा ऊस एक नंबरच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने 40-50 टनपर्यंत ॲव्हरेज करतो, पण आता जवळजवळ आम्हाला 2-2.25 टनाचं ॲव्हरेज पडेल. त्या जवळजवळ आता 80 ते 90 टन ऊस जाईल एकरी, तर पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे. आणि त्यांनी जी माहिती दिली ती हिमॉलजी, कॅलनेट, रिलीजर, त्याप्रमाणे ते भेसळ डोसप्रमाणे प्रत्येक 30 दिवसाला असे आम्ही 5 ते 6 डोस टाकलेले आहेत. इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान खूप चांगलं आहे आणि ते आवर्जून त्यांनी वापरावे हीच विनंती आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानं पिकाला फायदा झाला, ऊस बहराला आलाय. जाणून घेऊयात अनुभवी शेतकरी श्री तुकाराम कदम यांच्याकडून. पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. आमच्या शेजारी संदीप माळी राजाराम कृषी उद्योग समूहानं पाटील बायोटेक जळगाव यांचं कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं, माहिती शिबिर. त्यावेळेला आम्हाला पाटील बायोटेक यांनी ऊसाची व्यवस्थित माहिती सांगितली होती. पूर्वी आमच्या क्षेत्रामध्ये एकरी 50 टन असं उत्पादन निघत होतं. त्यांची माहिती वापरल्यापासून पूर्वी 3 फुटी सई सोडत होतो, त्यानंतर आता आम्ही 4 फुटी सई सोडतो. 2 डोळा पद्धतीने लागण करतो. डोळ्यामधलं अंतर 1.5 फूट असतं, सरीमधलं अंतर 4 फूट. आणि तेव्हापासून आमच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ झाली आहे. एकरी 30 ते 35 टन उत्पादन जादा झालेलं आहे. आता आमचं एकरी 80 ते 85 टनापर्यंत उत्पादन निघतं. आता मी जिथं उभा आहे तो 265 ह्या जातीचं बियाणं असून ह्याची लागण 25 जानेवारी रोजी केलेली आहे 2010. आता या ऊसाला 10 महिने झालेले आहेत. या ऊसाची कांड्या मेजल्या असता 30 ते 32 कांड्या प्रत्येक ऊसाला आहेत. आणि त्याचं वजन सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 किलोच्या आसपास आहे. या ऊसाला आम्ही रासायनिक खताबरोबरच पाटील बायोटेकचं ह्युमोलजी, कॅनलेट, रिलिजन्स अशी औषधं देऊन रासायनिक खताबरोबर त्यांची औषधं सोडलेली आहेत आणि ऊसाला दिलेली आहेत. आणि तेव्हापासून आमचा ऊस व्यवस्थित आणि मोठ्या दलाचा असा दिसत आहे. आणि एकरी साधारणपणे 80 ते 85 टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम आम्ही बेन्सेल डोस देऊन लागण केली. त्यामध्ये आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट 4 पोते टाकलं होतं आणि ह्युमोलजी 5 किलोची एक बॅग टाकली होती. त्यानंतर आम्ही लागण केली 2 डोळ्याची. त्यानंतर 45 दिवसांनी 2 पोती DAP, त्याच्याबरोबर युरिया आणि ह्युमोलजी 5 किलो, कॅनलेट, रिलिजन 90 दिवसांनी आणि तसा तोच डोस पुन्हा दिला. आणि ऊस फोडते भरणीच्या वेळेला ह्युमोलजी 10 किलो, रिलिजन्स हे रासायनिक खताबरोबर देऊन त्याची आळवणीसुद्धा दिलेली आहे. आता ऊस एकदम व्यवस्थित आणि 30 ते 32 कांड्यापर्यंत पोचलेला आहे. आम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती करत होतो त्यावेळेला ऊसाचं एकरी उत्पादन 45 ते 50 टनापर्यंत निघत होतं. जेव्हापासून पाटील बायोटेकची तंत्रज्ञान वापरतो आहे तेव्हापासून आमचं उत्पादन 80-85 टनाच्या पुढं जाऊन पोचलेलं आहे. आणि ऊसाच्या पाचटीची जी साईज आहे हिरव्या पानांची ती रुंदावलेली आहे आणि हिरवटपणा एकदम चांगला हिरवा ऊस दिसत आहे ऊसाची पाचट. आणि दलामध्ये सुद्धा ऊस जाडीला भरपूर मोठा आहे
आणि त्या तंत्रज्ञानामुळं खरोखर सर्व शेतकऱ्यांनी ते तंत्रज्ञान वापरावं का तर त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्याला एकरी 30 ते 35 टनाचा जादा उत्पादन निघण्याची 100% हमी मिळू शकते. आणि ज्यांना कोणाला हा माझा प्लॉट बघायचा आहे त्यांनी आत्ता माझा प्लॉट उभा आहे तोपर्यंत ते कुणीही 2 महिन्यापर्यंत येऊन तो बघून जावा. त्याला ते प्रत्यक्ष उदाहरण दिसेल बाबा हा ऊस कसा आहे आणि किती उत्पादन निघेल हे त्यानं पाहिल्यानंतर त्याला समजेल उत्पादन किती म्हणजे ऊस किती चांगला आहे तो. आणि 80 ते 85 टन एकरी उत्पादन निघतं याची गॅरंटी त्याला इथे येऊ शकते. पूर्वी पारंपरिक शेती करत होतो त्यावेळेला आमचं एकरी खर्च 10,000 रुपयेपर्यंत जायचा लागवडीचा तो. पण आता आम्ही ज्यावेळेला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं त्यावेळेला तो खर्च जास्त वाढलेला आहे. पण पहिलं उत्पादन निघालं तर 50 टन ते 45 ते 50 टन निघायचं. पण आता खर्च वाढलेला आहे. खर्च एकरी 14 ते 15 येतो पण उत्पादन मात्र 80 ते 85 टनाच्या पुढं जातं. हा त्यातला सर्वात मोठा फरक आहे. उत्पादन खर्च वाढला तरीसुद्धा तुमचं उत्पादन वाढलं आहे त्यामुळं 30 ते 35 टन उत्पादन वाढलेलं आहे. यामुळं हे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी वापरावं ही सर्वांना विनंती आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे तो लगेच आपल्याला समजेल हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर. ऊस पिकाला योग्य काळात योग्य तंत्रज्ञान दिल्यानं शेतकऱ्यांना फायदाच दिसून येतोय. ऊसाच्या पेऱ्यांची संख्या तर वाढलीच पण त्याचबरोबर उत्पादनातही वाढ होते. शेतकरी बांधवांनो, आपणही आपल्या शेतीत योग्य तंत्रज्ञान वापरा आणि विक्रमी उत्पन्न मिळवा. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी.